भाई पीआरचा गेम खूप वाईट. जो चांगल्या पद्धतीने खेळला तो खेळला, नाही खेळला त्याचे लागलेच. What? नमस्कार मंडळी, सीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी संकेत स्वागत करतो तुमच्या व्हिडिओमध्ये. अल्फा ये क्या है? अल्फा अल्फा मतलब? सीक्रेट प्रोग्राम है इंडिया के नेक्स्ट जनरेशन सोल्जर्स तैयार करने के लिए। सबसे पहले, सबसे तेज, सबसे वीर। तुम्हाला हा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपण खरं बोलतो, बरं बोलतो आणि सीन बोलतो. प्रत्येकाच्या इन्स्टा स्टोरीवरती अल्फाचा ट्रेलर आहे, वॉट अ नॉक, वॉट अ मूवी, कडक और भरपूर सारे कमेंट्स, भरपूर सारे कॅप्शन सहित इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती टाकल्यात लोकांनी. बट धुरंधरच्या वेळी हे सगळं झालेलं? क्वेश्चन तुम्हाला आहे, सांगा कमेंटमध्ये. अपार्ट फ्रॉम दॅट, पी आर गेम खूप गंडलाय असं मला वाटतं. कारण प्रत्येकाच्या स्टोरीवरती, इंस्टाग्राम स्टोरीवरती अल्फाचा ट्रेलर आहे, अल्फाचा टीजर आहे. का? तर तुम्हाला मार्केटिंग करायची होती, चांगली मार्केटिंग करता आली असती. कारण युनिकनेस आहे, असं नाही की तेच वायरएफची टायगर जिंदा आहे, पठाण, वॉर एक त्यातला आहे, सो असे बरेच काय आहे. बट युनिक होतं ह्याच्यामध्ये. मला असं वाटलं की एक लेडी स्पाय, दोन लेडी स्पायज, ठीक आहे, एक आलिया भट आणि दुसरी ही हिरोईन. तर हे असे असताना चांगलं होतं. आणि ऍक्शन सीन्स तुम्ही जर ट्रेलर बघितलात, टीजर बघितलात, तर इट वॉज गुड. नॉट मला असं काही फालतू नाही केलंय. आणि तिचं ऍक्शन, तिचं ट्रान्सफॉर्मेशन केलंय आलियाचं, ते खूप चांगलं आहे. बट ॲट द एंड तुम्ही जो हा पी आर गेम खेळलात, हा गंडला आहे. कारण त्याच्यावरती मीम्स बनतात, ट्रोल होत आहेत आणि मूवी कुठेतरी गंडेल असं मला वाटतंय. आज आला ट्रेलर, तुम्ही आता हा व्हिडिओ मी शूट करतोय याविषयी ट्रेलर पण आलाय. आणि ट्रेलरमध्ये पण खूप ऍक्शन सीन्स मस्त आहेत. काय तिने मचवलं ना आलिया भटने, खरोखर चांगलं आहे. पहिलं कसं होतं ना, टीजर आला, ट्रेलर आला, तेव्हा त्याच्या त्या काळीचं आधीच नाही म्हणत मी, आता सांगतो. 2019-18 पासूनचे यायला लागले, टीजर यायला लागला, मग ट्रेलर यायला लागला. सो तेव्हा असं होतं की चाललंय, ठीक आहे, मस्त दिसतंय मूवी. पण आता टीजर सोबत, ट्रेलर सोबत ऑडियन्स, आत्ताची ऑडियन्स ही पी आर गेम बघते. की ओव्हर ॲप तर नाही ना, लोक जास्त बोलत नाहीयेत ना, किंवा उगाच पी आर होत नाहीये किंवा उगाच ऍडव्हर्टाइजमेंट होत नाहीये ना, हे बघतात. आणि त्याच्यावरनं ठरवतात की मूवीला द्यायचं की नाही. समजलं? हा एक आहे आत्ताच्या ऑडियन्समध्ये. कारण आत्ताची ऑडियन्स खूप मॅच्युअर्ड आहे टुवर्ड्स आर्ट्स, टुवर्ड कॉन्टेंट, टुवर्ड स्टोरी. ठीक आहे, ती असं काही बघत नाहीये, तिला काही बघायला आवडत नाहीये. दॅट इज द गुड फॉर द इंडिया, फॉर द नेशन, असं मला वाटतं. बट मला असं वाटतं की आलिया भट विल रॉकेट, असं मला वाटतंय. उर्वशी पण विल रॉकेट. सो बघू. टीजर आलाय, ट्रेलर आलाय, अजून पिक्चर बाकी आहे. आणि महत्वाची गोष्ट, ट्रेलरमध्ये शेवटचं सेकंड एक कॅमिओ आहे. वायरअपच्या स्पाय युनिवर्सचा एक कॅमिओ आहे. आय थिंक डोळ्यावरनं वाटते ऋतिक रोशन त्याच्यामध्ये शेवटला दिसतो आपल्याला. सो ती एक्साइटमेंट असेल, तो त्याने रोल, ते कॅरेक्टर कसं इंट्रोड्यूस केलंय. कारण स्पायमध्ये, धुरंधरमध्ये बघितलं असाल की प्रत्येक कॅरेक्टर त्यांनी एकदम स्मूथली, कडक त्याच्यामध्ये असं ट्रान्सफर केलंय. सो हे बघायला खूप मजा येईल की कसं आहे. तर मंडळी, हा स्पाय मूवी अल्फा तुम्हाला काय वाटतं, चालेल की नाही चालेल? किंवा काय त्रुटी आहेत, काय कुठल्या गोष्टी पुढे गणल्यात, पी आर गेम खरोखर गणलाय का? तर ते नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण खरं बोलतो, बरं बोलतो आणि सीन बोलतो. चलो, युअर वेल विशर साइनिंग ऑफ. सबस्क्राईब टू सीन बोल, प्लीज सपोर्ट. बाय.